आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। महाराष्ट्र आणि मुंबईतल्या प्रत्येक जागेवर महाविकास आघाडीचे नेते चर्चा करत आहेत आणि कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळू शकेल या दृष्टीने व्यूहरचना आखली जाते आहे। मुंबईतील जागांसंदर्भातही अनेक बैठका पार पडल्या आहेत। अजूनही काही जागांवर सहमती होत नाहीये। मुंबईतले काही असे मतदारसंघ आहेत ज्यावर शिवसेना UBT ही दावा करते आहे, काँग्रेस ही दावा करते आहे आणि NCP शरद पवार गटही दावा करतो आहे। मुंबईतली एक अशी संवेदनशील जागा आहे आणि मुंबईतील एक असा मोक्याचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धारावी विधानसभा। धारावी विधानसभेतल्या शिवसेना UBTच्या नेत्यांना नेमकं काय वाटतं आहे आपण थेट या नेत्यांशी बोलणार आहोत। या विभागाचे स्थानिक आमदार बाबूराव माने हे TV9 मराठीशी बोलणार आहेत आणि शिवसेना UBTच्या नेत्यांचं स्थानिक पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला सांगणार आहेत। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। जागा वाटपासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडी महायुती दोन्ही ठिकाणी सुरू आहे। मुंबईतल्या जागांवर विचार केला तर धारावी अशी एक जागा आहे जी अत्यंत महत्त्वाची जागा आहे, चर्चेचा विषय आहे। काँग्रेसच्या कोट्यात ही जागा आहे, पण शिवसेना UBTच्या नेत्यांना आणि स्थानिक माजी आमदार म्हणून बाबूराव माने यांना काय वाटतं? या ठिकाणी शिवसेनेने ही जागा लढवावी अशा तऱ्हेची आमची शिवसेनेच्या सगळ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची, शाखा प्रमुखांची, पदाधिकाऱ्यांची भावना आहे। धारावीतल्या जनतेलाही असं वाटतंय की ही जागा शिवसेनेनेच लढवली पाहिजे, कारण धारावीच्या विकासाच्या संदर्भात, धारावीच्या अदानीच्या या लुटालुटीच्या संदर्भात शिवसेनेनं सिंहाचा वाटा उचलून ही लढाई, हा संघर्ष सुरू ठेवलेला आहे। उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 1 लाख लोकांचा मोर्चा धारावीत काढला आणि धारावीमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असं काही समजण्याचं कारण नाही। यापूर्वी जनता पक्षाच्या काळामध्ये सत्येंद्र मोरे धारावीचे आमदार होते। मी 1995ला आमदार या ठिकाणी झालेलो आहे। आमचे शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख रात्रंदिवस धारावीमध्ये काम करतात। आमचे 4-4 नगरसेवक आहेत, 5-5 नगरसेवक आहेत। हे 5 नगरसेवक रात्रंदिवस धारावीमध्ये काम करत आहेत। या अशा अवस्थेत ही धारावी विधानसभा ही जागा शिवसेनेला मिळावी अशा तऱ्हेची आमची महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे। आणि काँग्रेसच्या संदर्भात परिस्थिती अशी आहे की त्यांनी लाडक्या बहिणीला आणल्यामुळं त्यांच्या लोकांची अशी भावना आहे की एकनाथ गायकवाड धारावीमध्ये अनेक वर्ष खासदार होते। स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आम्ही एकनाथ गायकवाडांना सांभाळलं, आम्ही वर्षाताईंना पण सांभाळलं। आता वर्षाताईंनी पारंपरिकता जपण्यासाठी पुन्हा जर त्यांच्या बहिणीला आणलं असेल तर धारावीतले सगळे पदाधिकारी माझ्याशी बोलतात, ते आपली नाराजी उघड व्यक्त करतायत। आणि काही कार्यकर्त्यांनी तर मला असं बोलून दाखवलं की ही जर जागा पुन्हा तुम्ही काँग्रेसला घेऊन गायकवाड कुटुंबियांनाच देणार असाल तर ही जागा आम्हाला नाही मिळाली तरी चालेल अशा तऱ्हेची स्पष्ट भावना अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। म्हणून आम्ही शेवटी बघा, आम्ही शिस्तीत काम करणारे कार्यकर्ते आहोत। बाबूराव माने, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही ही जी भावना व्यक्त करतात ती तुमचे पक्षश्रेष्ठी शिवसेना UBTचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहेत का तुम्ही आणि तुमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा? नक्कीच आम्ही आमच्या विभाग प्रमुखांनी आमच्या नेते मंडळीकडे, शिवसेनेच्या सर्व नेते मंडळी, अनिल देसाई आहेत, विनायक राऊत आहेत, संजय राऊत साहेब आहेत, यांच्याकडे ही भावना आम्ही अगदी जाणीवेनं पोचवलेली आहे। आणि ती मंडळी धारावी विधानसभा धारावी शिवसेनेला मिळावी अशा तऱ्हेचा त्यांचा जोरात प्रयत्न आहे। आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही उद्धवजी ठाकरे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनासुद्धा आम्ही धारावीतले सगळे पदाधिकारी भेटून आमची भावना त्यांच्या कानावर आम्ही नक्की घालणार आहोत। मानेसाहेब, महाविकास आघाडीत एक सूत्र आहे की विद्यमान पक्षाच्या ज्या जागा आहेत किंवा जिथे ते आमदार आहेत त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील। तर ही जागा काँग्रेसच्या कोट्यातली आहे। धारावी हा मुंबईतला एक मोठा चर्चेतला आणि अत्यंत संवेदनशील असा मतदारसंघ आहे। तर काँग्रेसच्या कोट्यातली जागा शिवसेना UBTच्या कोट्यात का देण्यात यावी किंवा त्या पक्षाला का देण्यात यावी? इथे आमचं शिवसेनेचं प्रचंड काम आहे। इथे आमचे 4-4 नगरसेवक आहेत। शिवसेना पक्षाला मानणारा मोठा मतदार वर्ग आमच्यासोबत आहे। आणि अशा अनेक जागा, आता बांद्र्याची जागा आहे, आता
चांदवलीची जागा ही आमचीच होती, परंतु राजकीय तडजोडीमध्ये समीकरणामध्ये एकमेकाची सोय लक्षात घेऊन अनेक जागा बदली आदली केल्या जात आहेत. आता लांडे दिलीप लांडेंची जागा आमची होती, ती आम्ही नसीम खाटसाठी काँग्रेसच्या नेत्यांच्या विनंतीवरून सोडली. त्याच्या बदल्यात आम्ही दुसरी जागा घेतली. आता यामिनी जाधवची भायखळ्याची जागाही ते मागतायत, मलबारी हिलची जागाही मागतायत, वरसाव्याची जागाही ते मागतायत. अशा अनेक जागा ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्यासुद्धा अनेक ठिकाणी वरिष्ठ नेते मंडळी सामुदायिकपणे चर्चा करून राजकीय निवडून येण्याचा निकष जर इथे लावायचा झाला तर शिवसेनेनं इथे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अर्थात आमच्या सगळ्या सहकारी पक्षांचाही त्यात वाटा आहे, आम्ही काही नाकारत नाही, परंतु 40,000चं लीड देण्यात शिवसेनेचा या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. पण माने साहेब, जर बघितलं तर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांनी इथे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. एकनाथ गायकवाड इथे माजी खासदार होते 2 टर्म. त्यामुळे एक म्हटलं जातं की काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि काँग्रेसची इथे बांधणीही चांगली आहे. तर अशा वेळेस काँग्रेस ही जागा तुमच्यासाठी का सोडेल? हाच गैरसमज आहे आपला. काँग्रेसची बांधणी इथली पूर्ण विस्कळीत झालेली आहे आणि इथे शिवसेनेचे विद्याधर गोखले खासदार होते, आमचे आठवले साहेब, नारायण आठवले साहेब खासदार होते, अनेक आमचे खासदार इथून निवडून गेलेले आहेत यापूर्वी. त्यामुळं हा काँग्रेसचा बालेकिल्ला वगैरे हे सगळं चुकीचं आहे. इथे आमचे अनेक नगरसेवक निवडून गेलेले आहेत आणि अशा अनेक मतदारसंघामध्ये ज्या उलटापालटी झालेल्या आहेत त्याच्यातून ही जागा शिवसेनेला जर मिळाली तर ती आम्ही 1,00,000 मतानं जिंकू अशा तऱ्हेची आमच्या सगळ्यांची खात्री आहे. पण समजा काँग्रेसने ही जागा सोडली नाही आणि शिवसेना युबीटीच्या नेतृत्वानेही सामंजस्याची भूमिका घेतली की कुठलं वितुष्ट नको, तर अशा वेळेस तुमची भूमिका काय? हे बघा, शिवसेना नेते मंडळी जी ठरवतील त्याप्रमाणे आम्ही लढू. शिवसेनेच्या नेते मंडळीने आम्हाला सांगली पॅटर्नप्रमाणे जरी लढण्याचा आदेश दिला तरीही आम्ही मैत्रीपूर्णसुद्धा लढू, परंतु पक्षाच्या आदेशाच्या बाहेर आम्ही जाणार नाही. पक्षाची शिस्त आम्ही मोडणार नाही, परंतु जरी मैत्रीपूर्ण लढतीच्या संदर्भात जरी वरिष्ठांनी परवानगी घेतली तरीही ही जागा आम्ही जिंकणारच आम्ही ही जागा. एक शेवटचं आणि थोडक्यात उत्तर हवं आहे. जर ही जागा काँग्रेसकडेच कायम राहिली तर विधानसभा निवडणुकीत काय निकाल लागू शकतो असा तुमचा अंदाज? शेवटी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला आमच्याकडून प्रतिसाद मिळेलच. आम्हीही त्या उमेदवाराला जिंकण्यासाठी नक्की प्रयत्न करू. आमच्याकडून अशा तऱ्हेचा कोणताही दगाफटका होणार नाही. आमचं नेतृत्व स्वच्छ, साफ, तत्वाचं, सत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जो आदेश येईल तो आदेश आम्ही पाळू. काँग्रेसमध्ये किती इच्छुक आहेत आणि काँग्रेसमधून कोणाला मिळण्याची शक्यता आहे? तुम्ही स्थानिक नेते म्हणून तुमच्याकडे काय माहिती? काँग्रेसमधून 17-18 जणांनी वर्षाताईच्या बहिणीच्या विरोधात फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही, बिलकुल एकवाक्यता नाही, सगळे नाराज आहेत. या अशा अवस्थेत तो आमचा मित्रपक्षच आहे, त्यांच्या नाराजीचं ते बघतील. पण अशा नाराजीच्या अवस्थेत जर हट्टानं तिकीट दिलं तर काँग्रेसमधलेच जर नाराज लोक त्यांच्यासोबत राहणार नसतील तर या सीटला कदाचित धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो. तो धोका टाळायचा असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नीट निर्णय करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. बघू शकतो की धारावीतील शिवसेना युबीटीचे स्थानिक नेते माजी आमदार बाबूराव माने यांचं म्हणणं आहे की जागा वाटपात धारावी विधानसभा मतदारसंघ हा आपल्याकडे असावा अशी आग्रही मागणी पक्षनेतृत्वाला केली जाणार आहे. आणि समजा जर काही त्यात तोडगा निघाला नाही आणि पक्ष नेतृत्वाकडून मैत्रीपूर्ण लढती संदर्भातही काही सूचना किंवा तशी व्यूहरचना आखली तर त्यासही विधानसभा निवडणुकीत स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचंही इकडे एक स्थानिक मत जनभावना आहे असं मत बाबूराव माने यांनी या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.